आता शेतकऱ्यांसाठी जी महत्त्वाची माहिती ती म्हणजे कर्जमाफी तर झाली, पण याद्या कधी अपलोड होणार हा शेतकऱ्यांच्या मनातील सर्वात मोठा प्रश्न. जर आपण बघितलं तर महाराष्ट्र शासनाने 56 लाख शेतकऱ्यांची रुपये 36,585 कोटीची कर्जमाफी अंतिम टप्प्यात आहे. तर काही संपूर्ण माहिती आता आपण समजून घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, आपल्या चॅनलवर जर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. बँकांचे जर आपण बघितलं तर एकूण 56 लाख शेतकऱ्यांसाठी 36,585 कोटीची कर्जमाफी असणार आहे आणि ती अंतिम टप्प्यात सुद्धा आलेली आहे. बँका याद्यासुद्धा अपलोड करत आहे, पडताळणी सुरू आहे. अजित पवारांची जयंती आणि देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजेच जर बघितलं आपण तर आज 22 जुलै रोजी याद्या प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, ज्यात आधी वंचित असलेल्या आणि पात्र झालेल्या शेतकऱ्यांचा सुद्धा समावेश असणार आहे. जर बघितलं आपण तर यामध्ये या शेतकऱ्यांचा सुद्धा आता पूर्वी अपात्र सांगण्यात आलेले होते, परंतु ते आता पात्र झालेले आहे, त्यांचा सुद्धा समावेश यामध्ये असणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे शेतकरी जे होते त्यांना आता ही कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. ते का तर आपण बघितलं तर आज 22 जुलैला अजित पवार यांची जयंती आहे आणि देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवससुद्धा आहे. या प्रसंगी, या मोठ्या प्रसंगी याद्या केव्हाही प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे शेतकऱ्यांना जर आपण बघितलं तर आता केव्हाही आपल्या कर्जमाफीचा लाभ हा मिळू शकतो. परंतु जर शेतकऱ्यांच्या मनातील हा प्रश्न आहे की याद्या अद्यापसुद्धा प्रसिद्ध का करण्यात आलेला नाही, कारण आपण जर बघितलं पूर्वी 2 निकष सांगितलेले होते, परंतु ते 2 निकष आता शिथिल करण्यात आलेले आहे. म्हणजे 2019मधील शेतकऱ्यांना सुद्धा तर यामध्ये समावेश करून घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जो प्रोसिजर होती त्या प्रोसिजरला थोडा टाईम लागलेला आहे, परंतु आता ही प्रोसिजर कंप्लीट झालेली आहे आणि आज किंवा उद्या शेतकऱ्यांची पहिली यादी जी आहे ती बँकांच्या मार्फत सुद्धा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती समोर येत आहे. म्हणजे ज्या पहिल्या यादीमध्ये जर तुमचं नाव आलं तर तुम्हाला सुरुवातीला ही कर्जमाफी मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. ही शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी म्हणावं लागेल, कारण जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकारने सांगितल्याप्रमाणे की 2 लाखापर्यंत आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आहोत आणि त्याकडे हे मोठं असं पाऊल टाकण्यात सुद्धा आलेलं आहे. म्हणजे आज किंवा उद्या शेतकऱ्यांची जी पहिली यादी आहे ती डायरेक्ट प्रसिद्ध होणार. मग आता शेतकऱ्यांच्या मनातील प्रश्न आहे की आम्हाला कर्जमाफी मिळणार तर आम्हाला नवीन कर्ज केव्हा मिळणार. तर ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली त्या शेतकऱ्यांना ताबडतोब, म्हणजे जर आपण बघितलं याद्या प्रसिद्ध झाल्या ही कर्जमाफी होणार आणि त्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज घेण्यासाठी ते शेतकरी हे पात्र होणार आणि कसलीही अट न ठेवता त्या शेतकऱ्यांना सुद्धा नवीन कर्ज वाटप करण्याचे आदेश सुद्धा सरकारकडून करण्यात आलेले आहे. म्हणजे त्या शेतकऱ्यांना डायरेक्ट जर आपण बघितलं ही कर्जमाफी होताच नवीन कर्ज घेण्यासाठी सुद्धा ते शेतकरी हे म्हणजे त्या नियमामध्ये बसणार आहे. म्हणजे त्या शेतकरी पुन्हा एकदा नव्याने जोमाने शेतीसाठी जे आवश्यक असणारे सर्व साहित्य हे घेऊ शकतात आणि पुन्हा एकदा जे शेतकरीचं जर आपण बघितलं जर खर्चीकरण झालेलं होतं त्यातून पुन्हा एकदा शेतकरी उभा राहून पुन्हा एकदा नव्याने शेतकरी त्यांच्या जोमाने आणि तयारीने कामाला लागू शकतो आणि पुन्हा शेतकरी हा उभा राहू शकतो. परंतु शेतकऱ्यांना आता ही यादी जी आहे ती आज किंवा उद्या प्रसिद्ध होणार आणि सरसकट सर्व शेतकऱ्यांना आता जे 56 लाख म्हणजे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे. बघू शकता तुम्ही 2 दिवसात आज किंवा उद्या ही यादी पहिली प्रसिद्ध होणार म्हणजे होणार आहे. तर शेतकरी बांधवांना ही होती माहिती कशी वाटली नक्की कळवा आणि तुम्हाला सुद्धा लाभ मिळाला का नाही ते तुम्ही जेव्हा यादी पडेल तेव्हा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.